नमस्कार मित्रांनो, माझा आलेलो आहे आपण मेजर कॅप्टन रुद्रा फॅन्स क्लब शेनवडीत त्यांच्या धावणीवर आलेलो आहे. तर राहुल दादा आणि हमा दादा देखील आहेत. तर नमस्कार राहुल दादा. नमस्कार. नमस्कार. काय मेजर विषयी सांगताल, काय स्वरूप रेषा? मेजर विषयी काय, आता आपल्या धावणीला आल्यापासून त्यानं भरपूर आपल्याला गुलाल वगैरे घेऊन दिलंय, नाव करून दिलंय आपलं. हां, त्याच्याबद्दल अजून काय बोलायचं त्याच्यात? हां हां. म्हणजे मेजर आता पुढच्या मैदानात का दिसेल काय आता? मेजर आता 2 महिने झाले जरा आराम ठेवलाय आपण. त्याला लागलं पेडगावात आपण 2 नंबर केला, हां, तेव्हापासून त्याला जरा नक्कीला लागलेलं, त्याच्यामुळे आपण जरा त्याला आराम ठेवलाय. आता एक 10 दिवसात आपण त्याला फेर वगैरे काढून परत मैदानात आणणार आहे. हां, गावचं मैदानापर्यंत आपलं 21 तारखेला आपणच घेतलंय मैदान हां, चोराड फाटीला. हां, मैदानात दिसल मेजर आपल्याला. हां हां. म्हणजे मेजरची एक म्हणजे घरची स्वरूप रेषा काय सांगताल, म्हणजे धावणीतले? धावणीची म्हणजे आपल्या पूर्ण धावणीत हां, मेजर सारखा बैल म्हणजे असं मारत नाही, काय नाही, हां, एकदम शांत बैल. हां, झोपतानाही परत कोणालाही म्हणजे बांध सोडून देणार, हां, पाणी पाजून देणार, असं काही विषय नाही त्याचा. हां. एकदम शांत बैल. म्हणजे कुठलं बी बारकं बाळ आलं तरी त्याचा म्हणजे जीव लावणार मेजर त्याला. जीव लावणार, लय जीव लावणार तो. हां. पेडगाव मध्ये कोणाबरोबर गाडी पळालेली काय सांगताला? पेडगावर मध्ये आपले जीवा भरवेट्याचा जीव आहे का नाही, हां, अभिजित भाई यांचा, हां, त्याच्यावर आपली गाडी पळाली. हां, हां. नंबर केला, हां, चांगल्या गाडीत आपण नंबर केला होता, 2 नंबर केला. हां, हां. नियोजन कोणी केलेलं काय? ते नियोजन आपलं मोरा ड्रायव्हर हां, आणि ते वैभव दादा आपले आहेत, त्यांनी नियोजन केलं होतं. हां. वैभव दादा शेनवडीचा. हा. हां हां. म्हणजे ते बी एक नियोजनचा परफेक्ट भाषा म्हणून त्यांची ओळख आहे. हो. हां हां. म्हणजे रुद्राविषयी काय सांगताल, म्हणजे कॅप्टन विषयी काय सांगताल? कॅप्टन आपल्या म्हणजे काय? कॅप्टनचा म्हणजे कॅप्टनचा विषय काय झाला, हां, आपण सुरुवातीला कॅप्टन पासून आपण सुरुवात केली या शर्यत क्षेत्रात. हां, पहिल्यापासून आपला आपण कॅप्टनचा काय झाला विषय की आपण शर्यत क्षेत्रात नवीन आल्यामुळे जास्त हां. पायऱ्या वगैरे आपण केलं नाही, जरा जास्त गॅप झाल्यामुळे बैल जरा हे झाला, हां. म्हणून मग नंतर आपण मेजरची खरेदी केली. हां, आपण नाशिकला गेलो, हां. नाशिकवरनं वासरू चांगलं बघून आणलं हां, आणि वासरू आपल्याला चांगलं लागलं. हां हां. मेजर हा म्हणजे नाव का म्हणून ठेव वाटलं, म्हणजे कशामुळे ठेव वाटलं काय? आधीगर आपण जिथं नाशिक मध्ये मेजर घेतला हां, तिथं त्यांनी मेजर नाव ठेवलेलं, आणि आपल्या धावणीला पहिला कॅप्टन पण आपल्या गावात घेतलेला, हां, त्याचं पण नाव कॅप्टन होतं. मग कॅप्टन मेजर आपलं जरा असं आर्मीतले नाव असल्यामुळे आपण हां. तिथं पण नाव टेस्ट ठेवलं. हां, आणि म्हणजे पहिल्यापासून ज्या मालकांकडेच होती हां, त्या मालकाकडे तिथं मेजर नाव होतं, आणि कॅप्टनचं पण कॅप्टन मालकानंच त्या ठेवलेलं आहे, आपण नाही ठेवलेलं. हां हां. म्हणजे कशा प्रकारे काय आता, म्हणजे कॅप्टन आता म्हणजे कुणाकडे दिलाय काय? कॅप्टन आता आपण सांभाळायला दिला या हां, खाली. हां, आता फक्त 2 रुद्रा, मेजर आणि तू कर्नल आहे. हां, 3 हां, वासरं आहेत आपल्याकडे आता सध्या. हां, हां, कॅप्टन जरा पोरांना मारत वगैरे होता, हां, त्याच्यामुळे आपण सांभाळायला दिलाय जरा हां, हां, 4 महिन्यासाठी. हां. कॅप्टनचा आपल्या इतिहास काय सांगताल, म्हणजे काय? कॅप्टनचा बऱ्यापैकी आपण कॅप्टन एक 7-8 गट पास वगैरे केले, 2 ठिकाणी गोलाल पण केला, हां, गट टू फायनलला आहे ते. हां, आणि परत आपल्याला म्हणजे एक कॅप्टन दुसरा झाल्यानंतर आपण काय त्याकडे एवढं लक्ष दिलं नाही. आपल्या धावण्याला मेजर आल्यामुळे आपण मेजरवरच परत लक्ष दिल्यामुळं हां, आता त्याला जरा व्यायामासाठी पाठवलं आहे नाशिकला. हां. म्हणजे कॅप्टनने एक म्हणजे गट टू फायनल म्हणजे नंबर केलेला, त्याच्याविषयी काय सांगताल? म्हणजे पहिल्यांदाच तुमचं डोळ्याचं पारणं फेडलं, त्याच्याविषयी काय सांग? पहिल्याच मैदानात आपलं पारणं फेडलं, म्हणजे आपण सरावासाठी नेलेला, हां, आणि त्यावेळेस आपण पहिल्यांदाच झोपला गटात. हां, चांगले म्हणजे बैलासनी म्हणजे समजा उपाळ्याचं ते एका वगैरे होता, अशी बैल हां. होती, त्यांच्यासोबत त्यानं लढत देऊन चांगला गटपास केला, हे केलं. हां. म्हणजे आता आपल्या मेजरचा तुम्ही इतिहास काय सांगसाला काय, म्हणजे किती किल्ला केलेलं तर? गुलाल म्हटलं तर त्याने 4-5 आपलं गुलाल केलेले आहेत. हां, सुरुवातीला पहिल्यांदा हां, आपण मेजर आणला, त्यानंतर एक पहिल्या मैदानात जरा एक पायऱ्याचं नियोजन चुकल्यामुळे काय आपलं गट पण नाही निघाला. हां, त्यानंतर आपण दुसऱ्याच मैदानात हां, गट पास केला आपण हां, उपाळ्यात, आणि त्याच्यानंतर जायगावमध्ये 3रा अड्डा खेळलो. हां, त्या अड्ड्यात आपल्याला 4 फेळ करून हां, त्यानं म्हणजे आमच्या गटाला गाडी सामन्यात उतरली. हां. सामन्यातल्या गाड्या डबल पळवल्या. हां, मग त्यावेळेस त्यानं जायगावमध्ये आपला नंबर केला, सामन्यात उतरून डबल गाडी पळवून सुद्धा गट पास केली. हां, सेमीला पण चांगली गाडी पळली, आणि फायनल राहिलो आम्ही हां. तिथं 5 नंबर केला आम्ही पहिलंच मैदान. तेव्हा यसन पण घातली नव्हती वासराला. हां, हां, त्याच्यानंतर दुसरं मैदान आम्ही त्याच्यात खेळलो वरकुट्यात. हां. तिथं कोणाबरोबर होता बैल का? उंबरगाव मध्ये आम्ही तिथं कळंबीकरांचा चंदर बरोबर पळलो, हां, आणि तिथं त्यानं आम्ही 4 नंबर केला हां, चंदर सोबत.
हा तिथं कोणाबरोबर होता चंद्र सोबत म्हणजे गाडीला स्पीड कसं लागलेलं गटाला गाडीला सेमीला speed म्हणजे सुट्टा गट पास होता, हा सुट्टा सेमी पास होता, फुल स्पीड होतं दोन्ही पण बैलासनी. हा हा अजून कुठल्या बैलाबर पाहिला मेजर काय अजून आपला त्याच्यानंतर मांगडीत त्यांच्या वजीरभर पाळला होता हा आपण. 14 तारखेचं मोठं 2.5 लाखाचं बक्षीस होतं. हा त्या ठिकाणी आपलं वैभव दादांनी आपलं नियोजन केलं होतं हा त्या वजीर बरोबर. हा आणि ते शरद दादा आहेत लळगुंचे, हा. त्या दोघांनी मिळून आपलं मांगडे जात्यांवर त्या वजीरभर नियोजन केलं. तिथं हा. आम्ही पळलो मांगडे जात्या वजीरभर. हा हा पण वासराच्या जरा नक्कीच्या प्रॉब्लेम मुळे गाडी जरा तिथं नाही बरोबर ही झाली. हा पण चांगल्या नामांकित बैलांवर आम्ही पळलोय तसं. हा 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 तर त्याच्यासोबत रायफल बरोबर गाडी पाहिली तिथं काय म्हणजे इंडिएट त्यांची रायफल होती, हा. आपली हिंद केसरी रायफल निवडीकरांची, मुंबई निवडीकरांची. हा त्यांच्यावर पण आपण गुरुसाच्या मैदानात पळलो. हा तिथं गाडी वासराची तब्येतच म्हणजे त्यावेळेस नक्कीच प्रॉब्लेम बरा झाला नसल्यामुळं हा वासरानं म्हणजे बैलाला साथ दिली नाही. हा त्याच्यामुळं तिथं आम्ही जरा मार खाल्ला. हा पण त्याच्या पहिले आम्ही ह्याच्यात वडगाव मध्ये हा मादळ मोठीकरांचा वाटेगावकरांकडे जो शिखर आहे त्या शिखरावर पळलो वडगाव मध्ये, जयराम स्वामी वडगाव मध्ये हा आदतच्या मैदानाला. हा. तिथं आम्ही 3 नंबर केला. 3 नंबर केला हो. गाडी कशी पाहिली फायनलला गाडी फुल म्हणजे पूर्ण दिवस पाऊस येत होता जर्जी, हा. पावसात देखील गट हा. सेमी फरकानं काढले ती. हा आणि फायनलला जरा कसं वासरूच आहे ना आपलं, अजून एक 18 महिन्याचं 19 महिन्याचं वासरू आहे. हा त्यावेळेस तिथं 15 महिन्याचं वय होतं. हा त्या वयात देखील त्यानं चांगल्या फरकानं 3 नंबर केला चांगला. हा म्हणजे मेजरचं एक वैशिष्ट्यच आहे. वैशिष्ट्य म्हणजे तो असा बैल शांत, पण मैदानात गेल्यानंतर हा तो म्हणजे गट सेमी फायनल पात्र होते. हा फक्त आता आजारपणामुळे आपण जरा मागे ठेवलाय. हा एक 15-20 दिवसात तो मैदानात दिसणार आहे आपल्याला. हा हा तुमच्या दावणीला बैल किसते ती काय आपल्या दावणीला एक कर्नल आणि एक रुद्रा म्हणून आहे, तो कॅप्टन तर सांभाळायला दिलाय. आता हे बघा आपल्या दावणीचा रुद्र आहे हा आणि हा आपल्या घरच्या गाईचा खोंड आहे. हा घरच्या गाईला खोंड झालेला आहे, हा त्यालाच आपण मोठा केलाय. हा हा आणि ह्या पण आताच 5-6 ठिकाणी गटपास केलाय. हा चांगला जीवन ड्रायव्हरांच्या बल्ल्यासंघ पाळलाय. हा हा परत ना चांगल्या बैलावर ह्याचं पण नियोजन केलंय आम्ही. हा फक्त जरा कसं सेमीला जरा टाकीत निकाल वगैरे जातोय, हा दुसरं हा काही नाही. हा तर म्हणजे आपल्या रुद्राज म्हणजे कोणाबर अजून रुद्राबर पळ वाटतंय काय हा रुद्राच्या म्हणजे रुद्राबर म्हणजे अजून कुठल्या म्हणजे मोठ्यात बैला घालू वाटते रुद्राला म्हणजे पळाय रुद्राला आता आपण चांगलं चाललंय बैलाचं नियोजन. हा ते वैभव दादांकडे आपलं नियोजन असतं. हा हा. ते म्हणतील त्या बैलावर आपण नियोजन करणार आहे. पण ह्याच्या अधिकार पण आपण चांगलं विट्याचा जो परल्या आहे या टोळीकरांचा, हा त्याच्यासोबत आपण पळलोय. त्यानं पण 5-6 गुलाल घेतलेले त्यावेळेस हा आणि त्याच्याबरोबर आपण पळलोय. हा हा बऱ्याच म्हणजे आता शिवराज ट्रॅव्हल पुसेगावकरांचा सुंदर, हा त्यांच्या बैलाबरोबर आपण पुसेगावात गट काढलाय. हा हा म्हणजे चांगल्या बैलांवर ह्या नियोजन केलंय. आता टेमकर भिवंडीकरांचा सोन्या आता चालू सीझनला सलग 4 मैदान म्हणजे गुलालात राहिलाय तो. कोरोली, जयराम स्वामी वडगाव वगैरे असं ओपनच्या मैदानात, आदतच्या मैदानात हा त्याच्यावर चाललंय नियोजन करायचं आता. हा हा म्हणजे तुम्ही म्हणजे बेंद्राची म्हणजे सण कसा असतो तुमचा म्हणजे बेंद्राचा आपल्या इकडं एवढे बैल असते ते पण त्याच्यातनं बी नियोजन तुमचं कोण करतं म्हणजे त्या सणाचं काय सणाचं नियोजन हे आपणच करतो. हा एकदम साध्या सोप्या ह्यानं आपलं करतो आपण, जास्त नाही करत हा बेंद्राचं हे नियोजन. हा. जास्त आपलं वासरांचं कडे लक्ष देतो आपण जास्त. हा हा म्हणजे बैलगाडीला म्हणजे आपले रानात काय काय बैल राजा म्हणजे काम करणारे त्यांच्या बैल बी तुमच्याकडे आहेत असं काय हो आपल्यात शेतात काम करणारी पण बैल आहेत. हा हो आपल्याला म्हणजे आपल्या पूर्वजांपासून एक 2-3 पिढ्या आमची बैल आमच्या दावणीला आहेत. म्हणजे आमची पहिली बैल होती आमच्या, म्हणजे वडिलांना बैल आजोबांना काही नाद नव्हता. आम्हालाच जे आमचे मित्र ओमकार दबडे हा त्यांच्यामुळे आम्हाला नाद लागला. हा हा आणि आपल्या ते एक मित्राचं वासरं होतं कदम, त्यांचा तो आपला पावर म्हणून, हा त्या वासरांमुळं आणि ते ओमकार दबडे यांचा गरुडा, त्या बैलामुळे आपल्याला नाद लागला. हा आणि त्यांच्यासोबत जाऊन जाऊन आपल्याला नाद नव्हता कसलाच लागला. आणि नाद लागल्यावर तुम्हाला बरं माहिती आहे बैलगाडी क्षेत्रात नाद लागल्यावर परत तुटतोय का. हा हा मैदानावर जाताना पोरं किती असते ते काय मैदानावर जाताना आपले नेहमीचे एक 8 ते 10 पोरं असतात. हा हा आपले जे जिवलग मित्र परिवार आहे हा तो कायम आपल्या सोबत असतो. हा आणि आज त्यांच्यामुळे जर आपण हे क्षेत्र एवढं हे करतो या हा पोरांमुळेच. म्हणजे आता आता म्हणजे रुद्रा पुढच्या मैदानात का दिसेल काय रुद्रात आमचं आता चोरडेला आता आदतचं मैदान आहे 3 तारखेला, हा तिथं नियोजन करायचं चाललंय.
हां हा तिथंच आता वडगाव मध्ये आता गट काढला त्या दिवशी नंद्यासोबत आमच्या हा. गावातला नंद्या म्हणून बैल आहे हां त्यासोबत गट काढला हां आता सेमीला जरा हे झालं निकाल गेला टाकाटाकीत हां आता चाललंय नियोजन करायचं 3 तारखेला ड्रायव्हर कोण कोण असतं गाडीवर काय ड्रायव्हर आपल्या गाडीवर पप्पू ड्रायव्हर आवरवाडी कर बस म्हणजे बसत होते पहिलं हां आता आपण सुजित ड्रायव्हर आंधळीकरांना बसवतो हां हां मोरा ड्रायव्हर आंबेगावकर बसतात हां हां म्हणजे आपले जसं नियोजन असेल त्या ड्रायव्हरकडून बैलाचं नियोजन लागेल असं तसं आपण बसवतो ड्रायव्हर हां हां सुट्टी मेकर सुट्टी मेकर आपले तानाजी बसले रोहित दवणेजी बसले हां सागर जाधव ओंकार दबडे 4-5 जण आहेत हां ते म्हणजे प्रत्येक आता मेजरची सुट्टी करतात तानाजी बसले वगैरे रोहित जाधव गणेश बसले हां हां ओंकार दबडे हे कसं रुद्राची सुट्टी करतात म्हणजे प्रत्येकाला जी बैल एक सोडायची टेक्निक आहे हा. सागर जाधव वगैरे हे कसे रुद्राचे हे सुट्टी करतात अशी आपले म्हणजे भरपूर जीवलग मित्र परिवार आहे एक 10-12 मुलं असतात आपली अड्ड्याला आपल्या सोबत चालतंय मग आपल्या म्हणजे तिकडं कर्नलचे आपण बघूया जरा तर तुम्ही कर्नलविषयी काय सांगचाल काय कर्नलविषयी म्हणजे आता आपण आता एक 15-20 दिवस झालं आणलंय वासरू हे हां मग आपल्या मित्राजवळच आहे हां आणलंय वासरू आता चाललंय त्याला व्यायाम वगैरे द्यायचा हां हां बघू अजून काही मैदानात वगैरे नाही नेलेलं त्याला हां आता म्हणजे आता घेतलेलं आहे तयार आहे आत्ताशी आताशी तयार करायचं चाललंय त्याला हां हां म्हणजे व्यायाम काय असतं आपल्या ह्याला कर्नलला व्यायाम म्हणजे आता काय फेर वगैरे चकडीला झुपून वगैरे चालवतो वगैरे आता हां फेरा वगैरे काढलाय आता घोड्यासोबत आहे आपण आपल्या गावातले आहेत हां त्यांच्या एक घोडा आहे आपल्या गावात त्याच्यासोबत आपण फेरा वगैरे काढले याला हां पण अजून जरा ताकद वगैरे भरायसाठी हां हां